सासगाव यात्रेत चोरांचा धुमाकूळ, अंधाराचा फायदा घेत पोलिसांना आव्हान। खालापूर तालुक्यातील सासगाव यात्रेत चोरांनी धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असतानाही रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोऱ्या केल्या जात आहेत। विशेष म्हणजे यात्रेत 2 पोलीस मदत केंद्र असूनही मदत केंद्रातील पोलिसांना मात्र चोऱ्यांची माहितीच नसल्याचे समोर आले आहे। सासगाव यात्रेत मोठ्या प्रमाणात व्यापारी व्यवसायासाठी आले आहेत। कापडी मांडव उभे करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या मांडवाचे कापड फाडून रात्रीच्या वेळेत चोऱ्या होत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातून व्यवसायासाठी आलेल्या संतोष गोसावी यांचा 17,000 रुपये किमतीचा मोबाईल अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी चोरून नेला आहे। गोसावी यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी यात्रेतील मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस मात्र अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळाले। 3 वाजता चोरी झाली, 3 वाजता झाली आणि आमच्या पाठीमागून पाल फाडलं आणि आमचे पैसे हुडकण्यासाठी त्यांनी आहे ना डबे सगळे आमचे बाहेर नेऊन ठेवले। म्हणजे आमचं खाण्याचं काय मटेरियल होतं ते सगळं बाहेर नेऊन ठेवलं त्यांनी। आणि त्याच्यानंतर पाल फाडल्याच्यानंतर आम्ही 3 वाजता उठलो। 3 वाजता उठल्याच्यानंतर आम्हाला कळालं सगळं आमचं असं मटेरियल सगळं बाहेर आमच्या 2 नंबरच्या भावाने सगळं आणून परत ठेवलं। आणि मोबाईल नवीनच मी घेतला होता लक्ष्मीपूजनच्या दिवशी 17,000 रुपयाला J8 सॅमसंगचा मोबाईल। आणि इथं यात्रेच्या निमित्तानं तो मोबाईल आणला आणि काल मी इथं दिवसभर व्यापार करून आम्ही थकलो होतो। 1-1:30च्या दरम्यान झोपलो आणि 5:30 ते 6च्या दरम्यान माझा मोबाईल गायब झाला। तो अद्याप मला कुठं काय भेटलेलं नाही। त्याची मी आज तक्रार देऊन आलो आहे खोपोलीला, खोपोली पोलीस स्टेशन। रात्रीच्या अंधारात संशयास्पदरित्या काही लोक यात्रेत फिरतात। दिवसभर व्यवसाय केल्यानंतर थंडीमुळे गाढ झोपेत असलेल्या व्यावसायिकांना या चोरट्यांकडून लक्ष केले जात असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती। आमच्या राजू दादाच्या दुकानाच्या इथला पडदा फाडला। सगळ्यांनी चौकशी केली की बाबा 3 जण असं म्हणून सांगितलं आम्हाला की बाबा अशी 3 जण व्यक्ती ती आणि रात्री 3:30-4च्या टायमिंगला फिरत होते ते। मग आम्ही त्यांच्या पाठीमागं सगळीकडे चौकशी केली पण काय त्यांचा आम्हाला तपास लागला नाही। आमचं एकच म्हणणं आहे की इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी फक्त जरा कारवाई करावी की बाबा कोण व्यक्ती आहे, कुठले आहेत किंवा XYZ समजा ते भंगारवाले आहे ती परत। आणि महत्त्वाचा विषय दादा इथं रात्री लाईट नसते आमच्या इथं। एक लाईट असते ती 12 वाजेपर्यंत चालू असते, 12च्या नंतर ते बंद केली जाते। आणि बाहेरच्या जशा लाईटी चालू आहेत तशी आमच्या इथले बी एक चौकामध्ये लाईट ठेवली ना बाबा 10-12 जण आम्ही थांबता येईल ह्या हिशोबाने इथं। हे फक्त आमचं एवढंच काय सांगणं कर्तव्य। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।